1 जानेवारी 2025 पासून करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार आहे। जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सर्व करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू होणार। याआधी वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक असलेल्या व्यवसायांनाच हा नियम होणार लागू। 1 जानेवारी पासून यूपीआयच्या नियमामध्ये बदल होणार। याआधी यूपीआय पे साठी असलेली 5,000ची मर्यादा वाढवून आता 10,000 करण्यात येणार। 1 जानेवारी पासून फिक्स डिपॉझिटच्या नियमामध्ये बदल होणार। बँकिंग, वित्तीय कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार। या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार। 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत विना हमी कर्ज मिळणार। यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये होती। आगामी वर्षात चहा महागण्याची शक्यता। भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा इशारा। चहाचं उत्पादन घटल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता। 2025 मध्ये कारच्या किमती वाढण्याची शक्यता। मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हुंदाई, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि BMW सारख्या लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमतीमध्ये 2 ते 4% वाढ होणार। नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट। कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेतून चालवण्यात येणाऱ्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्यांना पुढील 12 महिन्यांसाठी 120 रुपये एकरकमी सवलत तत्काळ मिळणार। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करायला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात घसरण। तुरीचे भाव प्रति क्विंटल 465 रुपयांनी घसरले। सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7,700 रुपये भाव। सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर बैठक। योजना शेतकऱ्यांच्या हिताची, त्यामुळे अधिकारी पोलिसांनी पूर्ण मदत करावी। बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। राज्यातील शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने सरकारकडून हालचाली सुरू। शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी दादा भुसे संवाद साधणार। डहाणूतील ग्राम मंगल संस्थेच्या शाळेला भुसेंनी दिली भेट। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर। बीकॉमच्या परीक्षा 18 मार्च पासून तर बीएससी आणि बीएच्या परीक्षा 26 मार्च पासून होणार। 1,38,000 विद्यार्थी परीक्षा देणार। नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार। गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक आणि पतसंस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुढील 100 दिवसांच्या कामाचा आढावा। परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांना कामाबाबत सूचना। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच किसननगरच्या शाखेच्या दिनदर्शिकेचं केलं प्रकाशन। जुने मित्र आणि सहकाऱ्यांचीही घेतली भेट। राज्य सरकार पाठोपाठ आशिष देशमुखांनीही सावनेरसाठी तयार केला 100 दिवसांचा कृती आराखडा। महिलांसाठी कर्करोग तपासणी, शिक्षण, आरोग्य सुधारणांची आराखड्यामध्ये नोंद। शिवेंद्रराजेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार। शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा पदभार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून जादा गाड्या। गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी रात्री विशेष 25 बस चालवल्या जाणार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी। केळवा, चिंचणी, डहाणू, बोर्डी या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी। साठी मुंबईत 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात। ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं, श्वान पथकं, दंगल नियंत्रण पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत असल्यामुळे आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या तिन्ही मार्गावर चालवल्या जाणार। प्रवाशांची होणार सोय। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 12:15 ते 1:15 या कालावधीमध्ये बंद राहणार। या कालावधीत तिकीट काढता येणार नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता।
31 साठी पुण्यामध्ये 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, 700 वाहतूक पोलीस, 23 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत तपासणी. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. नववर्षाचं स्वागत सुरक्षित आणि जल्लोषात करता यावं म्हणून नवी मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम केली अधिक कडक. सायन, पनवेल, ठाणे, बेलापूर मार्गावर 1 पोलीस उपायुक्त, 1 सहाय्यक पोलीस आयुक्त, 36 अधिकारी, 510 अंमलदार तैरामांवर करडी नजर ठेवून. यंदाच्या निवडणूक वर्षामध्ये 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री. लोकसभा निवडणुकीमध्ये 18,22,142 लिटर मद्य जप्त, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान 31,54,710 लिटर मद्य. अमरावती शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून हेल्मेट वापराबाबत जनजागृती. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं जनजागृती. यावेळी एकानं यमराजाचा पोशाख धारण करून हेल्मेट वापरण्याचं केलं आवाहन. नववर्षाच्या स्वागतावेळी यवतमाळमध्ये 200 पोलिसांचा बंदोबस्त. ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा. पुण्यात वादग्रस्त ठरलेली हाय स्पिरिट क्लबची न्यू इयर पार्टी रद्द. जनजागृतीचा दावा करत पार्टीत होणार होतं कंडोम आणि ORSचं वाटप. यावरून वाद पेटल्यामुळे पार्टी रद्द करण्याचा निर्णय. नागपूरमधील पब हॉटेलवर पोलिसांची नजर. पब आणि बार मालक गोंधळ घालणाऱ्यांचं CCTV फुटेज पोलिसांना देणार. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लूट. एका प्रवाशाला मोजावे लागतायत 3 ते 5 हजार रुपये. हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बसपेक्षाही जास्त. विदर्भातील प्रवाशांना गोव्यात जाता यावं यासाठी नागपूर मडगाव विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ. अकोला मार्गे धावणारी ही गाडी 1 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार. नवीन वर्षात उरणकरांना 25 मिनिटात मुंबई गाठता येणार. JNPA बंदर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया अशी वातानुकूलित स्पीड बोटची सुविधा फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. बोरिवली भायखळ्यामध्ये बांधकामांवर बंदी. मुंबईतील 286 प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीस. काम बंद न केल्यास MRTPनुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार. कांदिवली पश्चिमेमध्ये चारकोप परिसरामध्ये आढळलं 7 महिन्यांचं मृत अर्भक. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. CCTVच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 55 रेड्यांची अकोला पोलिसांकडून सुटका. केरळमध्ये जात असताना अकोल्यातल्या बाळापूरमध्ये कंटेनर पकडला. चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी. हा कर्मचारी रुग्णांचे ECG करत असल्याचं सपाच्या मुंबई अध्यक्षा रुखसाना सिद्दीकींनी केलं उघड. आत्महत्येची धमकी देऊन मुलीनं मुलाला उठाबशा काढायला लावल्या. वसईच्या फुट ओव्हर ब्रिजवरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू. नांदेडमध्ये अनधिकृत वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी युवकाला अटक. ATS आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू. जालन्यातील गुळखंड तांड्यामध्ये भांडी घासायची पावडर विकण्यासाठी आलेल्यांना तिघांना चोर समजून लाठ्यांनी मारहाण. परतूर पोलिसांमध्ये 45 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात पुन्हा गोळीबार. हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करणारे दीपक लोकर जखमी. कात्रज घाटात नेऊन दीपकवर केला गोळीबार. वसमतमधील अभियंता योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता. 24 दिवसांपासून संपर्क तुटला. सरकारनं विशेष लक्ष घालून शोध घ्यावा, पत्नीची मागणी. तर CBIशी पत्रव्यवहार केल्याची पोलिसांची माहिती. पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरण. पत्नी मोहिनी वाघची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. पोलीस आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार. वसई तालुका कला क्रीडा महोत्सवामध्ये भारताचं लष्करी सामर्थ्य दाखवणारं प्रदर्शन. प्रदर्शनामध्ये सेना दलाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा वेध तसंच छोट्या छोट्या पुतळ्यांच्या सहाय्यानं सेना दलातील वेगवेगळ्या विभागांचं घडवलं दर्शन. आमदार प्रवीण ताडेंच्या बच्चू कडूंवरील वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक. ताडेंविरोधात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार.
मनमाड पालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण. प्रशासनानं लेखी आणि तोंडी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे सीटू संघटनेकडून उपोषण. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विधानसभेतील विजयाबद्दल मोदींनी केलं बावनकुळेंचं अभिनंदन. कोराळीच्या महालक्ष्मीची काष्ठशिल्पातील मूर्ती बावनकुळेंकडून पंतप्रधानांना भेट. आणि यानंतर आपण पाहणार आहोत 100 हेडलाईन्स. वाल्मिक कराड पोलिसांना शरण. पुण्यातील सीआयडी कार्यालय वाल्मिक कराड शरण. पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल. वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं पथक केजकडे रवाना. केजच्या न्यायालयामध्ये हजर केले जाण्याची शक्यता. केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल. दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार. स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्यावर वाल्मिक कराड पोलिसांना शरण. कुणालाही सोडणार नाही. हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विविध टीम्स तैनात. यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. पुरावे नष्ट झाल्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं का? विजय वडेट्टीवारांचा सवाल. या प्रकरणी पोलीस किंवा सीआयडी चौकशी करू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी केली पाहिजे. वडेट्टीवारांची एक्स पोस्ट. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा. आमदार सुरेश धस यांची मागणी. संपत्ती जप्त झाल्यामुळेच वाल्मिक कराड शरण आल्याचीही सुरेश धस यांची प्रतिक्रिया. घटनेचा संपूर्ण तपास होईपर्यंत आकाच्या आकांना बिनखात्याचा मंत्री ही त्यांच्याच पक्षातील आमदाराची मागणी. आमदार सुरेश धस यांचं नाव न घेता धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करावा. यामागचे मास्टरमाइंड लवकरच समोर येतील. चौकशी होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा. आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी. वाल्मिक कराड यांनी स्वतः शरण येणं म्हणजे राज्य सरकारचं मोठं अपयश. आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची टीका. 22 दिवसांनंतरही कराडला अटक करता आली नाही. खरात यांची टीका. व्हिडिओ व्हायरल होतो पण माणूस अटक होत नाही हे धक्कादायक. सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. यात कसलं शरण? अटक व्हायला हवी होती. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. आधी सगळी सेटिंग झाली त्यानंतर वाल्मिक कराड शरण आला. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. आताच्या केसमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनीच कराडला मदत केली. त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल होणार नसल्याचाही आव्हाड यांचा दावा. काल धनंजय मुंडे आणि फडणवीसांची भेट. त्यानंतर आज वाल्मिक कराड शरण आला. याचा अर्थ काय? भास्कर जाधव यांचा सवाल. हे सगळं घडवलं गेलंय का? वाल्मिक कराडच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण? भास्कर जाधव यांचा सवाल. अजित पवार धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहेत? संभाजीराजेंचा सवाल. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा संभाजीराजेंची मागणी. त्याशिवाय या प्रकरणामध्ये न्याय मिळणार नसल्याचंही वक्तव्य. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगेंची भेट. आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सहआरोपी करा जरांगेंची मागणी. पदावर असलेले अगदी मंत्री असले तरी त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करणार. मनोज जरांगेंचा इशारा. सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकत असल्याची प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया. मणिपूरमधील हिंसेबाबत मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी मागितली माफी. म्हणाले मागील संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी होतं. खेद वाटतोय, माफी मागतो. 2025 मध्ये राज्यात शांतता राहील अशी अपेक्षा. बिरेन सिंग यांचं वक्तव्य. 19 महिने मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत आणि आज असं वक्तव्य करतायत. बिरेन सिंग यांच्या माफीच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका. पंतप्रधान मोदी अजूनपर्यंत मणिपूरला का गेले नाहीत असाही सवाल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पुजारी ग्रंथी सन्मान योजनेला मरगटवाले बाबाच्या मंदिरात जात केली सुरुवात. यावेळी भाजपवर केली टीका. तेलंगणा विधानसभेचे दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्यात यावा असा प्रस्ताव केला पास. आफ्रिकी देश इथिओपियाप्रमाणे मोठी दुर्घटना. एक
ट्रक पुलावरून कोसळल्यामुळे 71 जणांचा मृत्यू, यामध्ये 68 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश. 5 गंभीर जखमी. ट्रकमधील सगळे लग्नासाठी जात होते. मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचं निधन. तिरुवनंतपुरममधील वनरोज जंक्शनमधल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये आढळून आला मृतदेह. मृत्यूचं खरं कारण अद्याप अस्पष्ट. दिलीप शंकर एका मालिकेच्या शूटिंगसाठी होते तिरुवनंतपुरममध्ये. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घेतलं दर्शन. फतेह चित्रपटाची कमाई गरिबांच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याचं दिलं आश्वासन. शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही केलं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.